नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इवन इलिमिनेशन रिॲक्शन बघणार आहे. पण इवन इलिमिनेशन रिॲक्शन बघण्याच्या अगोदर तुम्हाला SN1 रिॲक्शन बघणं फार महत्त्वाची गोष्ट आहे. कारण का SN1 रिॲक्शन आणि इवन जी रिॲक्शन आहे यांच्या दोघांच्यामध्येही काय तर काही समान मुद्दे आहेत. म्हणजे बऱ्यापैकी ह्या दोन्ही रिॲक्शन आहेत ते काय आहेत तर समान आहेत, दोन्हीही सारखे रिॲक्शन आहेत. पण SN1मध्ये चा मिनिंग होतो सबस्टिट्यूशन, इवन म्हणजे ईचा मिनिंग होतो इलिमिनेशन. SN1मध्ये आपण काय करत होतो, सबस्टिट्यूशन करत होतो. एक ॲटम जाऊन त्याच्या जागी काय येत होता, दुसरा ॲटम येत होता. इलिमिनेशनमध्ये आपण काय करणार आहे तर एका ॲटमला कायमस्वरूपी काढून टाकणार आहे. ठीक आहे, असं आहे. हॅलाइड आयनला आपण काय करणार आहे, इव्हनमध्ये कायमस्वरूपी काढून टाकणार आहे. मग ह्या गोष्टी जर तुम्हाला बघायच्या असतील इवन इलिमिनेशन रिॲक्शन, तर पहिली महत्त्वाची गोष्ट आहे तुम्हाला काय SN1 रिॲक्शन येणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. SN1 रिॲक्शनच्या बाबतीतला एक व्हिडिओ आपण आधीच अपलोड केलेला आहे. SN1 रिॲक्शन आणि SN2 रिॲक्शन दोन्ही रिॲक्शन्स आहेत त्या आपण डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेले आहेत. तो व्हिडिओ तुम्ही जाऊन आधी पहा आणि त्या व्हिडिओला पाहून झाल्यानंतर मग तुम्ही इवन रिॲक्शनकडे आलात तर तुम्हाला इझिली इवन रिॲक्शन समजेल. कारण दोन्हींच्या मध्येही काय तर मुद्दे समान आहेत. आता आपण काय बघूया तर इवन रिॲक्शन बघूया. इवन म्हणजेच ईचा मिनिंग होतो इलिमिनेशन. ठीक आहे, ईचा मिनिंग होतो इलिमिनेशन. आणि वन इज द ऑर्डर. वन काय आहे तर ऑर्डर आहे, हे लक्षात ठेवा. वन हे काय तर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे. आता इथं पहिल्यांदाच दिलेलं आहे युनिमॉलिक्युलर इलिमिनेशन. ठीक आहे, हे इलिमिनेशन आहे ते कसं आहे तर युनिमॉलिक्युलर आहे. युनिमॉलिक्युलर म्हणजे काय, युनिचा मिनिंग होतो फक्त एक मॉलिक्युल आहे तो काय याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. आणि इथं काय होणार आहे, सबस्टिट्यूशन नाही, इथं काय होणार आहे इलिमिनेशन. इलिमिनेशन म्हणजेच काय तर मॉलिक्युलला आपण काय करणार आहे, काढून टाकणार आहे. ही रिॲक्शन आहे ती कशी आहे तर टू स्टेप मेकॅनिझम याच्यामध्ये इन्व्हॉल्व असेल. ठीक आहे, टू स्टेप रिॲक्शन आहे, दोन स्टेपमध्ये होणारी रिॲक्शन आहे. ठीक आहे, ही इथं बघा ही रिॲक्शन आहे. ही पहिल्या स्टेपमध्ये काय झालं तर कार्ब कॅटायन तयार झाला. सेम SN1 रिॲक्शनमध्ये पण पहिल्या स्टेपमध्ये काय होत होता, कार्ब कॅटायन तयार होत होता. याच्यामध्ये पण काय तर कार्ब कॅटायन तयार झाला. कार्ब कॅटायन तयार झाल्यानंतर दुसऱ्या स्टेपमध्ये आपण काय केलं तर इलिमिनेशन केलं कोणाचं, बीटा हायड्रोजनेशन. ह्याच रिॲक्शनला आपण बीटा इलिमिनेशन असंही म्हणतो, हे विसरू नका. ठीक आहे, ह्या रिॲक्शनला आपण काय म्हणतोय, बीटा इलिमिनेशन असंही म्हणतो, हे लक्षात घ्या. ठीक आहे, आता काय बघा ही रिॲक्शन आहे ती टू स्टेप रिॲक्शन आहे. रेट आहे तो फक्त आणि फक्त काय तर अल्काइल हॅलाइडवरती डिपेंडंट आहे. ऑर्डर याची काय तर वन असेल, फक्त युनिमॉलिक्युलर नावातच आहे. ऑर्डर आहे ती काय असणार आहे, वन असणार आहे. आणि ही रिॲक्शन सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, इलिमिनेशन आणि सबस्टिट्यूशन ह्या दोघांच्या मधला मग डिफरन्स कसा ओळखायचा हे तुम्हाला महत्त्वाची गोष्ट आहे, हे समजणं गरजेचं आहे. ठीक आहे, युनिमॉलिक्युलर म्हणजेच युनिमॉलिक्युलर रिॲक्शन दोन्ही आहेत. SN1 पण युनिमॉलिक्युलर आहे, इवन पण काय युनिमॉलिक्युलर आहे. मग दोघांच्या मध्ये काय आहे तर OH ग्रुप म्हणजे काय आहे, SN1 मध्ये आपण काय केलं होतं, हायड्रोक्साईल ग्रुपचा अटॅक केला होता. आणि तो हायड्रोक्साईल ग्रुप आहे तो काय न्यूक्लिओफाईल म्हणून ॲक्ट होत होता. ठीक आहे, तो हायड्रोक्साईल ग्रुप काय करत होता, न्यूक्लिओफाईल म्हणून ॲक्ट होत होता. पण इथं जो हायड्रोक्साईल ग्रुप आहे तो काय म्हणून ॲक्ट होणार आहे तर बेस म्हणून ॲक्ट होणार आहे. आणि बेसचं काम काय असतं तर हायड्रोजनला रिमूव्ह करणं, हायड्रोजनला काढून घेणं, हे कोणाचं काम आहे तर बेसचं काम आहे. मग इथं तुम्हाला ह्या पॉईंटमध्ये क्लिअर होईल की थिन लाईन आहे की SN1 काय आहे आणि इवन या दोघांच्या मध्ये काय एक थिन लाईन आहे. फक्त काय फरक आहे तर ह्याच्यामध्ये इवनमध्ये तुम्हाला हीट करावं लागतं. ज्यावेळी तुम्हाला हीटचं साईन दिसेल, इथं डेल्टाचं साईन आहे, हे साईन दिसलं की तुम्ही ओळखायचं ही इवन आहे, इलिमिनेशन रिॲक्शन आहे, हे लक्षात ठेवा. तिथं सबस्टिट्यूशन रिॲक्शन नाही, हे महत्त्वाची गोष्ट आहे की सबस्टिट्यूशन रिॲक्शनमध्ये आपण हीट करत नव्हतो, याच्यामध्ये काय करतो हीट. आणि टेम्परेचर जर तुम्हाला रिॲक्शनमध्ये दिलं असेल तर ती चांगलीच गोष्ट आहे. टेम्परेचर जर समजा 70 डिग्री सेल्सिअसच्या वर असेल तर ही रिॲक्शन कोणती आहे तर इवन इलिमिनेशन रिॲक्शन आहे, हे ओळखा. ठीक आहे, यानंतर कोणता आहे बघा, एक्झाम्पल देतो मी. एक्झाम्पल कोणता आहे तर अटॅक कोणाचा केला जाईल, इथं इथाइल अल्कोहोल आहे आणि हीट यांच्या दोघांचा जर अटॅक असेल तर तुम्ही इझिली ओळखू शकता की ही रिॲक्शन आहे ती कोणती, इलिमिनेशन रिॲक्शन आहे. देन कार्ब कॅटायन ह्या रिॲक्शनमध्ये पण काय होतं तर कार्ब कॅटायन फॉर्म होतो, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, आता आपण ॲक्च्युअल रिॲक्शन काय आहे ते बघूया. ठीक आहे, ॲक्च्युअल रिॲक्शनमध्ये तुम्हाला माहिती आहे की काय SN1 रिॲक्शनमध्ये जसं आपण काय वापरत होतो, पोलर प्रोटिक सॉल्व्हंट वापरत होतो. याच्या केसमध्ये सुद्धा आपण काय करणार आहे, पोलर प्रोटिक सॉल्व्हंट वापरणार आहे. इथं मी एक मुद्दा लिहितो, इथं काय आपण काय वापरणार आहे, पोलर प्रोटिक सॉल्व्हंट. कोणतं सॉल्व्हंट वापरणार आहे, पोलर प्रोटिक सॉल्व्हंट. आता पोलर प्रोटिक सॉल्व्हंटचा रोल काय असतो तर पोलर प्रोटिक सॉल्व्हंट हा कार्बन आणि हॅलोजन यांच्या दोघांच्या मधला जो बॉन्ड आहे त्याला काय करतो तर वीक करतं. पोलर प्रोटिक सॉल्व्हंट काय करतं, कार्बन आणि ब्रोमिनच्या मध्ये जो बॉन्ड आहे त्यांना काय करतो वीक. मग हा बॉन्ड आहे तो वीक केल्यामुळं हा बॉन्ड आहे तो अशा पद्धतीने ब्रेक होतो. या बॉन्डमधले दोन्ही इलेक्ट्रॉन घेऊन ब्रोमिन आहे तो काय करतो, निघून जातो आणि Br- इथून बाहेर पडतो. इथं बाहेर काय पडणार, Br- म्हणजेच काय ब्रोमाइड आयन आहे तो काय केलाय, बाहेर पडलाय. मग इथून या बॉन्डमधले दोन्ही इलेक्ट्रॉन जर काय केलं, ब्रोमिन घेऊन गेला तर ह्या कार्बनवरती आता चार्ज आलाय तो पॉझिटिव्ह चार्ज. सेम
SN1 रिॲक्शनसारखा आहे, फक्त बदल आहे तो सेकंड स्टेपमध्ये होतो आहे, कारण सेकंड स्टेपमध्ये हीट इन्व्हॉल्व आहे. हीट जर असेल तर तुम्ही त्याला काय म्हणणार आहे, इव्हन इलिमिनेशन असं म्हणणार आहे, हे लक्षात ठेवा. आता कार्ब कॅटायन फॉर्म झाला आहे, ठीक आहे. आता ही जी पहिली स्टेप आहे ना, ही पहिली स्टेपच आहे ती रेट डिटरमायनिंग स्टेप आहे. ही पहिली स्टेप आहे ती कोणती, रेट डिटरमायनिंग स्टेप, आपण RDS असं म्हणतो त्याला. रेट डिटरमायनिंग स्टेप म्हणजेच काय, तर रेट आहे तो काय, तर फक्त आणि फक्त ह्या स्टेपवरती डिपेंडंट असणार. मग ह्या स्टेपमध्ये रिॲक्टंट कोण आहे, हा एकटाच आहे, अल्काइल हॅलाइड, ठीक आहे. याच्यामध्ये काय एकटाच आहे, टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड आहे. इथं हा जो अल्काइल हॅलाइड आहे तो काय आहे, तर तोच फक्त या स्टेपमध्ये इन्व्हॉल्व आहे. मग इथं काय आहे बघा, तर रेट आहे तो पण आपण या इक्वेशनने दाखवलेला आहे, K इज इक्वल K इंटू अल्काइल हॅलाइडचा रेट, कॉन्सन्ट्रेशन ऑफ द अल्काइल हॅलाइड, ठीक आहे. फक्त आणि फक्त रेट आहे तो काय, कॉन्सन्ट्रेशन ऑफ द अल्काइल हॅलाइड, अल्काइल हॅलाइडच्या कॉन्सन्ट्रेशनवरती डिपेंडंट आहे, ठीक आहे. कार्ब कॅटायन फॉर्म झाला, इथंपर्यंत आपण बघितलं होतं. कार्ब कॅटायन फॉर्म झाला, त्याच्यानंतर आपण काय म्हणतोय, ह्या रिएक्शनला बीटा इलिमिनेशन असंही म्हणतोय. ह्या रिएक्शनला काय होतं, बीटा इलिमिनेशन, म्हणजे बीटा कार्बन आहे त्याच्यावरचा हायड्रोजन आहे तो निघून जाणार आहे, ठीक आहे. बीटा जो कार्बन असेल याच्यावरचा हायड्रोजन आहे तो काय करणार, निघून जाणार. मग हे बघा, हा अल्फा कार्बन ॲटम की जो हॅलोजनला, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला अल्फा कार्बन ॲटम बीटा कार्बन ॲटम कसं ओळखायचं बघा, हा हॅलोजन ॲटम आहे, ह्याला जर हा कार्बन आहे तर याला तुम्ही अल्फा कार्बन ॲटम म्हणणार. याच्या पुढचा आहे तो कोणता असेल, तर बीटा कार्बन ॲटम आहे, आणि ह्या बीटा कार्बनवरचा जो हायड्रोजन आहे त्याला बीटा हायड्रोजन म्हणणार. मी याला असं लिहिलं आहे, CH3 न लिहिता मी CH2 आणि हायड्रोजन लिहिलं आहे, कारण ह्याला आपण रिमूव्ह करणार आहे. आता इथं काय आहे बघा, इथं हीट आहे, हीट म्हटल्यानंतर तो हायड्रोजन आहे तो काय होणार आहे, रिमूव्ह होणार आहे. मग हायड्रोजन रिमूव्ह होणार आहे, आणि इथं कोण आहे, इथाइल अल्कोहोल आहे. इथाइल अल्कोहोल काय करेल, तर ह्या हायड्रोजनला ॲब्स्ट्रॅक्ट करेल, काढून घेईल. समजा इथं मी काय लिहिलं, C2H5, आणि इथं याला कोण अटॅच असणार आहे, हे बघा लक्ष द्या व्यवस्थित, C2H5 इथं O आहे आणि इथं H आहे, ऑक्सिजनवरती लोन पेअर आहे, म्हणजे निगेटिव्हली चार्ज आहे. तो ऑक्सिजन काय करणार आहे, ह्या हायड्रोजनला काढून घेणार, ठीक आहे. ह्या हायड्रोजनला त्यानं काय केलं, तर काढून घेणार. मग हा हायड्रोजन जात असताना इथले कार्बन आणि हायड्रोजन बॉन्डमधले हे इलेक्ट्रॉन, कार्बन आणि हायड्रोजन बॉन्डमधले हे इलेक्ट्रॉन ह्या कार्बनला देऊन जाणार, ठीक आहे, ह्या कार्बनला. मग हे इलेक्ट्रॉन जर इथं शिफ्ट झाले तर मग काय झाले, तर इथं यांच्या दोघांच्या मध्ये काय होईल, डबल बॉन्ड क्रिएट होईल. हा बघा, कार्बन आणि कार्बनच्या मध्ये काय झाला, डबल बॉन्ड क्रिएट झाला, आणि हा हायड्रोजन आहे तो बाहेर गेला, ठीक आहे. आणि तुम्हाला काय प्रॉडक्ट मिळाला आहे, तर अल्किन हा प्रॉडक्ट मिळाला आहे, हे लक्षात ठेवा. हे कोणाच्या केसमध्ये आहे, तर हे आपण इव्हन इलिमिनेशनच्या केसमध्ये बघितलेलं आहे. आता पॉईंट बघा की युनिमॉलिक्युलर रिॲक्शन आहे, माहिती आहे आपल्याला. रेट डिटरमायनिंग स्टेपमध्ये काय फक्त आणि फक्त एकच मॉलिक्युल इन्व्हॉल्व आहे, म्हणून युनिमॉलिक्युलर. 2 स्टेप रिॲक्शन, पहिल्या स्टेपमध्ये कार्ब कॅटायन फॉर्म होतोय, दुसऱ्या स्टेपमध्ये काय, तर बेसचा अटॅक होतोय. आता मी बेस म्हणतोय, आता हायड्रोक्साइल आयन किंवा न्यूक्लिओफाइल असं म्हणत नाही. आता काय म्हणतोय मी, बेस. हीट आहे आणि त्याच्या प्रेझेन्समध्ये जर अल्कोहोल असेल तर अल्कोहोल आहे ते काय ॲक्ट करेल, बेस म्हणून ॲक्ट करेल, हे लक्षात ठेवा. बेसचा अटॅक होईल, ही दुसरी स्टेप असेल, आणि त्याच्यानंतर इलिमिनेशन होईल. रेट आहे ते सांगितलंच की काय, इथं ह्या स्पेसिसवरती डिपेंड आहे. ऑर्डर आहे ती 1 आहे, कारण मॉलिक्युल इथं काय एकच मॉलिक्युल आहे, तो भाग घेतो रिॲक्शनमध्ये, एकच ऑर्डर असेल. आता हाच महत्त्वाचा पॉईंट होता की काय, इथं काय आहे, वीक बेसची गरज असेल इलिमिनेशन होण्यासाठी, आणि टेम्परेचर आहे ते 70 डिग्री सेल्सिअसच्या, हीट म्हणजेच काय टेम्परेचर ते कसं असावं, 70 डिग्री सेल्सिअसच्या वरती असावं, ठीक आहे. इथं तुम्ही हीट केलेलं आहे आणि इथं काय बेसचा वापर केलेला आहे, ठीक आहे. नेक्स्ट आहे ते कार्ब कॅटायन फॉर्म झाला. हा बघा, पहिल्या स्टेपमध्ये ब्रोमिन निघून गेला आणि काय कार्ब कॅटायन आहे तो तयार झालेला आहे, ठीक आहे. आणि लास्टली आपण काय केलं, पोलर प्रोटिक सॉल्व्हंट आहे ते याच्यामध्ये वापरलेलं आहे. हे डिटेल्ड होतं इव्हन रिॲक्शनच्या बाबतीत, ठीक आहे. आता पुढे आपण काय बघूया, तर E2 मेकॅनिझम बघू, ठीक आहे. E2 मेकॅनिझममध्ये काय असेल बघा, E2 इलिमिनेशन, ठीक आहे. E2 इलिमिनेशन बघत असताना पहा, ठीक आहे. आता आपण काय बघतोय, तर आता आपण E2 इलिमिनेशन रिॲक्शन बघतोय. सेम SN2 रिॲक्शन सारखी ही काय असेल, तर E2 इलिमिनेशन रिॲक्शन असेल, हे लक्षात घ्या. E2 इलिमिनेशन रिॲक्शनमध्ये काय आहे बघा, तर E2 इलिमिनेशन ही रिॲक्शन कशी असेल, तर बाय मॉलिक्युलर रिॲक्शन असेल. पहिली तर गोष्ट E म्हणजे इलिमिनेशन, आणि 2 म्हणजे 2 मॉलिक्युल, ठीक आहे. इथं काय ही रिॲक्शन आहे ती बाय मॉलिक्युलर इलिमिनेशन रिॲक्शन आहे. देन ही रिॲक्शन आहे ती फक्त आणि फक्त एका स्टेपमध्ये होते, 1 स्टेप रिॲक्शन आहे. रेट हा दोघांच्यावरती डिपेंडेंट आहे, जसा SN2 मध्ये रेट होता तसा रेट आहे तो काय असेल, दोघांच्यावरतीही डिपेंडंट असेल, हे लक्षात ठेवा. रेट आहे तो अल्काइल हॅलाइडवरती पण डिपेंडंट आहे आणि हायड्रोक्साइल आयनवरती पण डिपेंडंट आहे. ऑर्डर आहे ती काय असेल या रिॲक्शनची, 2 असेल. बेस स्ट्रॉंग असावा, ठीक आहे. इथं काय यूज केला आहे बघा, स्ट्रॉंग बेस यूज केलेला आहे. ही जी थिन लाईन आहे ना SN2 रिॲक्शन आणि E2 रिॲक्शनमध्ये, ती थिन लाईन हीच आहे की काय, इथं आपण स्ट्रॉंग बेस
ॲक्ट करतोय, इथं काय करतोय, स्ट्रॉंग बेस ॲक्ट करतोय. आणि त्याच्यामध्ये आपण काय करत होतो, तर OH मायनसला आपण न्यूक्लिओफाईल म्हणून ॲक्ट करत होतो त्या रिएक्शनमध्ये. म्हणजे SN2 रिएक्शनमध्ये आपण OH मायनसला काय न्यूक्लिओफाईल म्हणून ॲक्ट करत होतो. इथं OH मायनसला आपण काय म्हणून ॲक्ट करतोय, तर बेस म्हणून ॲक्ट करतोय, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आता नेक्स्ट आहे तो, आता स्ट्रॉंग बेसचं एक्झाम्पल कोणतं, KOH, अल्कोहोलिक KOH. आपण SN2 मध्ये फक्त KOH, ॲक्वियस KOH वापरत होतो. इथं आपण काय करतोय, तर अल्कोहोलिक KOH वापरतोय. सोडा अमाइड हे पण काय आहे, तर स्ट्रॉंग बेसचं एक्झाम्पल आहे. या रिएक्शनमध्ये कार्ब कॅटायनचं फॉर्मेशन होत नाही. या रिएक्शनमध्ये काय कार्ब कॅटायनचं फॉर्मेशन होत नाही. आणि ही जी रिएक्शन आहे ती पोलर अप्रोटिक सॉल्व्हंटमध्ये ही रिएक्शन कॅरीड आउट केली जाते. आता रिएक्शन काय आहे बघा, मी अल्काइल हॅलाइड घेतला, सिंपल अल्काइल हॅलाइड. ह्या रिएक्शनला पण आपण काय म्हणतोय, तर बीटा इलिमिनेशन म्हणतोय, हे लक्षात ठेवा. बीटा हायड्रोजनला आपण काय करतोय, काढून टाकतोय, हे महत्त्वाची गोष्ट आहे. आता बघा बीटा इलिमिनेशन म्हणतोय, OH मायनस आहे. आता हा OH मायनस, अल्कोहोलिक OH मायनस आहे, तो बेस म्हणून काय ॲक्ट करतोय हे मागल्या लेक्चरला, इलिमिनेशन रिएक्शनच्या लेक्चरला पण मी सांगितलेलं आहे. आज आपण टाईप बघतोय E1 आणि E2 इलिमिनेशन. ठीक आहे. तर हा OH मायनस का ॲक्ट करतोय, तर अल्कोहोल हे मिडियम असल्यामुळं, अल्कोहोलिक मिडियम असल्यामुळं हा OH मायनस आहे तो हेवी होतो. आणि ज्यावेळी OH मायनस हेवी होतो त्यावेळी तो काय करतो, तर बेस म्हणून ॲक्ट करतो. जो काही स्ट्रॉंग बेस असेल, ठीक आहे, तो कसा असेल, कायम हेवी असेल. एखादं एक्झाम्पल जर मी स्ट्रॉंग बेसचं सांगायचं झालं तर एक्झाम्पल हे पण म्हणू शकतो आपण, CO मायनस CH3 देन CH3 आणि देन CH3. ठीक आहे. हे तुम्हाला मी आधीही सांगितलं होतं. जर निगेटिव्हली चार्ज असेल न्यूक्लिओफाईल, म्हणजे याच्यावरती ओवरती जर निगेटिव्ह चार्ज असेल किंवा कोणतीही निगेटिव्हली चार्ज स्पेसिस असेल तर ती स्ट्रॉंग बेस म्हणून ॲक्ट करेल, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आता हा OH मायनस काय करेल, ह्या हायड्रोजनला स्वतःकडे ओढेल. OH मायनस इथं येणार नाही, हायड्रोजनला तो ॲब्स्ट्रॅक्ट करणार आहे, हायड्रोजनला तो तिकडे ओढणार आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे इथं काय आहे बघा, इथं कार्बन ॲटम आहे तो अल्फा कार्बन ॲटम, हा कोणता आहे, बीटा कार्बन ॲटम. आणि बीटा कार्बन ॲटमवरचा जो बीटा हायड्रोजन आहे तो काय करतोय, OH मायनस आहे तो स्वतःकडे ओढतोय. मग हा OH मायनस ओढत असताना ही वन स्टेप रिएक्शन आहे, एका स्टेपमध्ये होणारी रिएक्शन आहे, हे लक्षात ठेवा. आपण काय होतं, तर SN2 रिएक्शनमध्ये पण ट्रान्झिशन स्टेट फॉर्म होत होती. इथं पण काय, तर ट्रान्झिशन स्टेट फॉर्म होते. इथं बघा हा OH मायनस आहे तो काय करायला लागला आहे, इथनं हायड्रोजन ओढायला लागला आहे. ह्या हायड्रोजनमधले इलेक्ट्रॉन्स आहेत ते कुठं शिफ्ट होणार आहेत, या बाजूला शिफ्ट होणार आहेत. ठीक आहे. या बाजूला शिफ्ट झाल्यानंतर इथं डबल बॉन्ड तयार व्हायला लागलेला आहे. डबल बॉन्ड तयार होत असताना इथून काय ब्रोमिन मायनस आहे तो लिव्ह करायला लागला आहे, Br मायनस निघून जायला लागला आहे. तर ट्रान्झिशन स्टेट ह्या रिएक्शनमध्ये इन्व्हॉल्व आहे. ठीक आहे. OH मायनस हायड्रोजन ओढतोय, हायड्रोजन आणि कार्बनमधल्या मधले इलेक्ट्रॉन काय करत आहेत, इथे शिफ्ट होत आहेत, डबल बॉन्ड क्रिएट व्हायला लागला आणि इथून Br मायनस बाहेर जायला लागला आहे. आणि फायनली Br मायनस आहे तो बाहेर पडतो आणि इथून काय होणार, तर हा अल्किन हा प्रॉडक्ट तुम्हाला मिळतोय, हे लक्षात ठेवा. ही रिएक्शन आहे ती कोणती आहे, तर E2 इलिमिनेशन. आता SN2 आणि E2 ह्याला कसं ओळखायचं, ठीक आहे, SN2 आणि E2 ह्याला कसं ओळखणार, तर एक सिम्पल गोष्ट आहे. जर फक्त KOH तुम्हाला दिलं असेल, ठीक आहे, सिम्पल, ठीक आहे, जर दिलेलं असेल तर रिएक्शन आहे ती सबस्टिट्यूशन रिएक्शन होईल. ठीक आहे. रिएक्शन कोणती होईल, सबस्टिट्यूशन रिएक्शन होईल. जर ॲक्वियस KOH दिलेलं असेल तर सबस्टिट्यूशन रिएक्शन. जर हे KOH दिलेलं असेल अल्कोहोलिक, ठीक आहे, हे KOH आहे ते काय दिलेलं असेल, अल्कोहोलिक दिलेलं असेल, तर मात्र रिएक्शन कोणती होईल, तर रिएक्शन होईल ती E2 इलिमिनेशन रिएक्शन होईल, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. स्ट्रॉंग बेस जर तिथं दिलेला असेल तर रिएक्शन कोणती होईल, E2 इलिमिनेशन. कोणताही घ्या, सोडा अमाइड हा जर स्ट्रॉंग बेस दिलेला असेल E2 इलिमिनेशन होईल. हा जर दिलेला असेल, ठीक आहे, तरीही काय होईल, अल्कोक्साईड आहे तरीही काय होईल, तर इलिमिनेशन रिएक्शन होईल. सिंपल गोष्ट आहे. आता तुम्हाला दोन रिएजंट सांगतो मी. ठीक आहे. दोन रिएजंट, कोणते रिएजंट आहेत, C2H5OH, ठीक आहे, हा एक आहे. ठीक आहे. आणि C2H5O मायनस हा एक आहे. मागल्या लेक्चरला पण हे सांगितलं आहे. ठीक आहे. हा जर असेल तर काय होणार आहे, हा जर असेल तर तुम्हाला सिम्पली काय मिळणार आहे, तर सबस्टिट्यूशन रिएक्शन. OH हा काय न्यूक्लिओफाईल म्हणून ॲक्ट होणार आहे. हा काय ॲक्ट होणार आहे, न्यूक्लिओफाईल. ठीक आहे. हा काय ॲक्ट होणार आहे, न्यूक्लिओफाईल. आणि हा O मायनस असेल, हा हेवी आहे, हा काय ॲक्ट करणार आहे, तर बेस म्हणून ॲक्ट करणार आहे. आणि बेस काय करतो, हायड्रोजन काढून घेतो. ठीक आहे. हा न्यूक्लिओफाईल म्हणून ॲक्ट झाला तर इथं काय होणार, रिएक्शन कोणती होणार, सबस्टिट्यूशन. ही रिएक्शन कोणती असेल, सबस्टिट्यूशन. ठीक आहे. आणि हा बेस म्हणून ॲक्ट झाला आहे म्हणून ही रिएक्शन कोणती होईल, तर इलिमिनेशन रिएक्शन होईल, हे लक्षात ठेवा. इलिमिनेशन ही महत्त्वाची गोष्ट आहे की काय, E2 मेकॅनिझमच्या बाबतीत. आज आपण काय बघितलं, तर E1 मेकॅनिझम बघितलं आणि E2 मेकॅनिझम आपण बघितलेलं आहे. पुढल्या लेक्चरला आपण नेक्स्ट पॉईंट बघूया. हा काय असेल, E1 आणि E2. ठीक आहे. यांच्या दोघातले जर तुम्ही मेन पॉईंट्स काढून तुम्ही डिफरन्स ही काढू शकताय. ठीक आहे. किंवा डिफरन्स आपण
इथे लिहूया डिफरन्स काय असेल E1 आणि E2 मधला. इथे E2 मेकॅनिझम दिलेला आहे. मी ह्या बाजूला काय करतो तर ह्या बाजूला मी E1 मेकॅनिझम लिहितो. ठीक आहे, ह्या बाजूला काय करतो किंवा E1चा E1 इलिमिनेशन रिॲक्शन, E1 इलिमिनेशन रिॲक्शन. ठीक आहे, या बाजूला लिहितो. E1 इलिमिनेशन रिॲक्शनमध्ये काय ही बायमॉलिक्युलर आहे. E2 E1 काय युनिमॉलिक्युलर इलिमिनेशन. ही काय युनिमॉलिक्युलर इलिमिनेशन. ही रिॲक्शन आहे ती कशी असते वन स्टेप रिॲक्शन आहे. ही रिॲक्शन काय असेल E1 इलिमिनेशन काय असेल टू स्टेप रिॲक्शन असेल. ही काय 2 स्टेप रिॲक्शन आहे. ठीक आहे, देन रेट हा याच्यामध्ये अल्काइल हॅलाइड आणि बेस दोघांच्यावरती डिपेंडंट असेल. याच्यामध्ये मात्र रेट आहे तो फक्त काय असेल अल्काइल हॅलाइडवरती डिपेंडंट असेल RX. ठीक आहे, फक्त आणि फक्त कोणावरती अल्काइल हॅलाइडवरती डिपेंडंट असेल. याची ऑर्डर किती आहे तर याची ऑर्डर आहे ती 2 आहे. ठीक आहे, E2 मध्ये ऑर्डर किती आहे तर 2 आहे आणि याच्या केसमध्ये ऑर्डर काय असेल 1 असेल. युनिमॉलिक्युलर रिॲक्शन आहे. इथं तुम्ही काय करताय स्ट्रॉंग बेस यूज करताय. ह्या रिॲक्शनमध्ये तुम्ही काय करणार आहे वीक बेस यूज करणार आहे. ठीक आहे, ह्याच्यामध्ये वीक बेस असेल, ह्याच्यामध्ये काय स्ट्रॉंग बेस आहे. प्लस ह्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट काय आहे तुम्हाला हीट पाहिजे. ठीक आहे, आणि टेम्परेचर किती पाहिजे अबाव 70 डिग्री सेल्सिअस. टेम्परेचर किती असणार अबाव 70 डिग्री सेल्सिअस असणार. ठीक आहे, देन याचं एक्झाम्पल कोण आहे KOH आणि NaNH2. ठीक आहे, आणि ह्याचं एक्झाम्पल आपण बघितलं तर ह्याचं एक्झाम्पल काय असेल तर ह्याचं एक्झाम्पल आहे ते काय असेल इथाइल अल्कोहोल C2H5OH आणि काय असेल तर हीट. याच्या केसमध्ये हीट महत्त्वाची गोष्ट आहे हे लक्षात ठेवा. ठीक आहे, कार्बोकॅटायन इज नॉट फॉर्म. E2 मध्ये कार्बोकॅटायन फॉर्म होत नाही, पण याच्यामध्ये काय आहे तर कार्बकॅटायन आहे तो फॉर्म होतो. E1 मध्ये कार्बकॅटायन इज फॉर्म्ड. कार्बकॅटायन आहे तो काय होतो तयार होतो. ठीक आहे, ही रिॲक्शन आहे ती पोलर अप्रोटिक सॉल्व्हंटमध्ये घडते. ठीक आहे, आणि E2 मेकॅनिझम आहे ते काय पोलर अप्रोटिक सॉल्व्हंटमध्ये आणि E1 मेकॅनिझम आहे ते कशामध्ये सापडतं आपल्याला पोलर प्रोटिक सॉल्व्हंटमध्ये आपल्याला सापडतं. ठीक आहे, हे कशामध्ये सापडतं पोलर प्रोटिक सॉल्व्हंटमध्ये. हा काय असेल E1 आणि E2 याच्यामधला डिफरन्स असेल. E1 म्हणजे ईचा मिनिंग बेसिकली काय इलिमिनेशन रिॲक्शन, E2 बायमॉलिक्युलर, E1 युनिमॉलिक्युलर. हा काय असेल दोघांच्या मधला डिफरन्स आहे. बाकीचे आपण नेक्स्ट लेक्चरला पाहू.